हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस के जिल्हा अकॅडमी। आज आहे 30 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, सांबर महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान। राजस्थानमध्ये हा सांबर महोत्सव 2024 जे आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री आहेत दिया कुमारी यांच्या हस्ते या राजस्थानमधील सांबर सरोवरामध्ये सांबर महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे। हा सांबर महोत्सव 3 दिवसीय कार्यक्रम आहे। 26 जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 28 जानेवारी रोजी या महोत्सवाची सांगता झाली आहे। सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। 1990मध्ये रामसर कन्व्हेन्शननुसार सांबर सरोवरला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची आंध्रभूमी म्हणून घोषित केलं गेलं आहे। सांबर सरोवरला 6 नद्यांचे पाणी येऊन मिळत असतं। सामोद, खारी, मंथा, खंडेला, मेडथा आणि रूपनगड या त्या 6 नद्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून परीक्षेवर चर्चा कार्यक्रमाचे कितवे संस्करण नुकतेच आयोजित केले गेले होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 7वे। यावेळीचे हे 7वे संस्करण होतं परीक्षेवर चर्चा या कार्यक्रमाचं आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून या कार्यक्रमाचं नुकताच आयोजन करण्यात आलेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जानेवारी रोजी या परीक्षेवर चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात। यावेळीचे हे 7वे संस्करण होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा संबंधित भीती आणि तणाव कमी करण्यासाठी टिप्स शेअर करतात। तर परीक्षेवर चर्चा या कार्यक्रमाचं पहिलं संस्करण जे आहे 16 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित केलं गेलं होतं। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्यामध्ये समलेई मंदिर परियोजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ओडिसा। ओडिसा राज्याशी संबंधित ही समलेई मंदिर परियोजना आहे आणि या परियोजनेचं नुकताच उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे ओडिसामध्ये। तर समलेश्वरी टेम्पल एरिया मॅनेजमेंट अँड लोकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह असं या परियोजनेचं नाव आहे। ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी संबळपूरमध्ये या परियोजनेचं उद्घाटन केलेलं आहे। या योजनेच्या माध्यमातून समलेश्वरी मंदिराचे जे परिधीय विकास आहे यासाठी प्रयत्न केले, यासाठी जी योजना आहे तयार केलेली आहे। तीर्थयात्रेसाठी सुविधा, मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी महानदी काठचा विकास इत्यादी विकास कामांचा यामध्ये समावेश आहे। महानदीच्या काठी वसलेले हे एक तीर्थक्षेत्र आहे। ओडिसा आणि छत्तीसगडच्या पश्चिम भागातील हे एक प्रसिद्ध स्थळ आहे आणि देवी समलेश्वरीला समर्पित हे मंदिर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 12th फेल। 12th फेल या चित्रपटाला नुकताच 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडण्यात आलेला आहे आणि पुरस्कार प्राप्त झालेला आहे। तर 69वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे 27 ते 28 जानेवारी रोजी आयोजित केला गेला होता। या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 12th फेलला देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे सर्वश्रेष्ठ निर्देशक म्हणून विधू विनोद चोपडा, उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आलिया भट्ट रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आलेला आहे। तर ॲनिमल या चित्रपटातील अभिनयासाठी रणबीर कपूर याला बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारत आणि कोणत्या देशादरम्यान नुकताच सदा तनसिक संयुक्त सैन्य अभ्यास सुरू झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सौदी अरब। युद्धाभ्यास सैन्य अभ्यास जो आहे सदा तनसिक नाव लक्षात ठेवायचं आहे। भारत आणि सौदी अरब या देशांमध्ये सुरू झालेला आहे। तर हा जो अभ्यास आहे 29 जानेवारी 2024 रोजी भारत आणि सौदी अरबच्या सेनेमध्ये राजस्थानमध्ये सुरू झालेला आहे। 10 फेब्रुवारीपर्यंत हा सैन्य अभ्यास सुरू असणार आहे। दोन्ही देशांदरम्यान अशा प्रकारचा हा पहिलाच सैन्य अभ्यास आहे। दोन्ही देशातील सेनेमध्ये सर्वोत्तम सैन्य कौशल्य, अनुभव यांचे आदानप्रदान करणे हा या संयुक्त सैन्य अभ्यासामागचा प्रमुख उद्देश आहे। त्याचप्रमाणे भारत आणि सौदी अरबमध्ये अजून एक सैन्य अभ्यास होत असतो, लक्षात ठेवायचा आहे। अल मोहद अल हिंदी हा एक सैन्य अभ्यास सौदी अरब आणि भारतामध्ये होत असतो। तर सौदी अरबची राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान। पुढचा प्रश्न पाहूया। प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक मारण्याचा विक्रम कोणी केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तन्मय अग्रवाल। तन्मय अग्रवाल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक मारण्याचा विक्रम नुकताच केलेला आहे। तर हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज आहे तन्मय अग्रवाल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ट्रिपल शतक मारलेलं आहे। 147 चेंडूमध्ये त्याने 300 धावा केलेल्या आहेत।
तन्मय अग्रवाल याने साऊथ आफ्रिकेच्या मार्को मरेन्स याचा सर्वात जलद त्रिशतकाचा विक्रम मोडीत काढलेला आहे. मार्को मरेन्स जो आहे याने या अगोदर 2017मध्ये 191 चेंडूंमध्ये 300 धावा केलेल्या होत्या आणि आता या तन्मय अग्रवालने 147 चेंडूंमध्ये 300 धावा केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. टाटा ग्रुप आणि एअरबस मिळून H-125 हेलिकॉप्टरचे उत्पादन जे आहे याची सुरुवात कोणत्या ठिकाणी करणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए वडोदरा. गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी टाटा ग्रुप आणि एअरबस मिळून H-125 हेलिकॉप्टरच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. तर टाटा उद्योग समूह आणि फ्रान्सची कंपनी आहे एअरबस H-125 हेलिकॉप्टर निर्मितीसाठी यांच्यामध्ये करार झालेला आहे. यानुसार हेलिकॉप्टर निर्मितीसाठी गुजरातमधील वडोदरा येथे सुरुवात केली जाणार आहे. हे एक सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे H-125. दोन्ही कंपनी वडोदरामध्ये कमीत कमी 40 C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट देखील या मिळून बनवणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अजित मिश्रा. अजित मिश्रा यांना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा जो पुरस्कार आहे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे वकील आहेत अजित मिश्रा यांना न्याय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ द लंडन. या अगोदर हा पुरस्कार भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना देखील देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने नुकताच मंगळ ग्रहावर पाणी सापडल्याची पुष्टी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नासा. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था आहे नासा आणि या नासाने नुकताच मंगळ ग्रहावर पाणी सापडल्याची पुष्टीही केलेली आहे. तर नासाने मंगळ ग्रहावर जो पाठवलेला रोवर होता परसिवरन्स रोवर याने गोळा केलेल्या माहितीनुसार मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे हे सापडलेले आहेत. नासाने हा रोवर 2021मध्ये मंगळावर जीवनाची शक्यता पडताळण्यासाठी पाठवलेलं होतं. या रोवरने मंगळ ग्रहावर जझिरो क्रेटर खडकाचे नमुने देखील गोळा केलेला आहे आणि रोवरने पाठवलेल्या माहितीनुसार मंगळावर जमिनीच्या 65 फूट खाली मातीतील कणांमध्ये पाण्याचे अंश हे आढळून आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय सैन्याची पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी प्रीती रजक. प्रीती रजक जी आहे ही भारतीय सैन्याची पहिली महिला सुभेदार बनलेली आहे. तर भारतीय सेनेमध्ये प्रसिद्ध असलेली ट्रेप शूटर महिला हवालदार प्रीती रजक यांना सुभेदार पदावर पदोन्नतीही देण्यात आलेली आहे. प्रीती रजक या भारतीय सेनेच्या सुभेदार पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला सुभेदार ठरलेल्या आहेत. या मध्य प्रदेश राज्याच्या रहिवासी आहेत. प्रीती रजक यांनी 2022मध्ये चीनमध्ये पार पडलेल्या 19व्या आशियाई खेळांमध्ये ट्रेप वुमन टीम इव्हेंटमध्ये रौप्य पदक मिळवलेलं होतं. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय शूटिंगमध्ये ISSF वर्ल्ड कप 2022 कोरियामधील चांगवॉनमध्ये पार पडलेल्या स्पर्धा आणि यामध्ये देखील रौप्य पदक हे मिळवलेलं होतं. पुढचा प्रश्न बघूया. डिजिटल कोड 2.0 हे ॲप्लिकेशन कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या डिजिटल कोड 2.0 हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे. कोड सेवेशी संबंधित हे ॲप्लिकेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या डायमंड जुबली महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये या ॲपचे उद्घाटन हे केलेलं आहे. मोदी यांनी डिजिटल सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स DGSCR, डिजिटल कोर्ट्स 2.0 आणि सुप्रीम कोर्टाच्या नवीन वेबसाईट देखील लॉन्च केलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेला नुकताच 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. 1950मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2024मध्ये पुरुष एकल किताब कोणी जिंकला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी यानिक सिन्नर. यानिक सिन्नर याने ऑस्ट्रेलियन ओपन 2024मध्ये पुरुष एकलचा किताब हा जिंकलेला आहे. तर इटलीचा हा युवा टेनिस खेळाडू आहे यानिक सिन्नर. यांनी रशियाच्या दानिल मेदवेदेव याला हरवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब हा जिंकलेला आहे. सिन्नर याने आपल्या संपूर्ण करिअरमधील हे पहिलाच ग्रँड स्लॅम किताब जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकल किताब फायनल जिंकणारा इटलीचा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीमध्ये बेलारूसच्या आयर्ना सबालेका हिने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे. तर आयर्ना सबालेका हिने चीनच्या किनवेन झेंगला हरवत हा किताब जिंकलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.